तर लोकसभा निवडणुकीची जागा वाटपासाठी महायुतीची बोलणी अजूनही सुरूच आहे। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आता जो वेळ आहे तो खरं तर संपलेला, ही तारीख संपलेली असून जागा वाटपावर तोडगा काढण्यासाठी वर्षा बंगल्यावर बैठका घेण्यात येणार आहे। नाशिक, रत्नागिरी, संभाजीनगरच्या जागांबाबत आज अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे। तर आता नाशिकच्या जागेचा महायुतीमधील तिढा कायम असून हेमंत गोडसे यांच्यासह दादा भुसे आणि भाऊसाहेब चौधरी आज पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाणार आहेत। सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून नाशिकच्या जागेविषयीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार आहे। नाशिकची जागा भुजबळांची मागणी नसतानाही त्यांना दिल्यास शिवसेनेमध्ये एक मोठं बंड होऊ शकतं असे संकेत देण्यात येत आहेत। तर 2 टर्म खासदार आणि कोणताही नेगेटिव्ह सर्वे नसताना देखील उमेदवारी न देणं या सगळ्याचा परिणाम शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीवर होऊ शकतो आणि याशिवाय इतर पक्षातून आलेल्या आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची भविष्यातील आपल्या उमेदवारीबाबतची धास्ती आता वाढणार आहे। तर याचा परिणाम शिवसेना पक्षाच्या उभारणीवर होणार असून नाशिकच नाही तर उत्तर महाराष्ट्रात पक्ष संघटनेला मोठा फटका बसणार आहे। इतकंच नाही तर आता मराठा आरक्षणाहून मराठा समाजाला आणि सरस्वती पूजनाहून ब्राह्मण समाजाला भुजबळांनी दुखावलेलं असल्यामुळे त्यांच्या विजयामध्ये अशा अनेक अडचणी येऊ शकतात आणि हे सगळं पाहता महायुतीची एक जागा कमी होऊ शकते आणि अशा अनेक मुद्द्यांचा या अहवालामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। तर या सगळ्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत। थेट लक्ष्मणकडे आपण जाणार। गुड मॉर्निंग लक्ष्मण, आज मुख्यमंत्र्यांना जो अहवाल सादर केला जाणार आहे त्यात अनेक महत्त्वाचे मुद्दे नमूद करण्यात आलेले आहेत। गोडसे आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत? नाशिकचा निर्णय बदलला जाऊ शकतो का? मनाली, नाशिक लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर नाशिक लोकसभा मतदारसंघातला तिढा अद्यापही सुटत नाहीये। छगन भुजबळांच्या एंट्रीने नाशिक लोकसभा मतदारसंघात एक ट्विस्ट निर्माण झाला आणि महायुतीमध्ये एक वाद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। नाशिकच्या जागेवर यापूर्वी भाजपने देखील दावा केला होता, मात्र विद्यमान खासदार हे शिवसेना पक्षाचे आहे, त्यामुळे ही जागा शिवसेनेला सुटेल अशा प्रकारचा अंदाज जो आहे तो बांधला जात होता। मात्र छगन भुजबळ यांची एंट्री झाली आणि महायुतीमध्ये एक नवा वाद जो आहे तो निर्माण झाला। त्यामुळे छगन भुजबळ हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार असतील अशा प्रकारचा दिल्लीवरून आदेश आलेला आहे अशी माहिती ज्यावेळेला समोर आली, त्यामुळे शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे आणि हेच सगळे शिवसैनिक जे आहे ते वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करत आहे की नाशिक लोकसभेची जागा जी आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये छगन भुजबळ यांना सोडू नये, कारण या ठिकाणी 2 टर्म खासदार असलेले हेमंत गोडसे यांना ही उमेदवारी द्यावी। मात्र असं सगळं असलं तरी देखील छगन भुजबळ यांची उमेदवारी थेट दिल्लीतून जाहीर झालेली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी देखील नाशिक लोकसभेची जागा राखणं तसं अडचणीचं होत आहे। मात्र तरी देखील या जागेवर अद्याप तो कुठलाही निर्णय झालेला नाहीये। कुठल्याही क्षणी या जागेबाबतचा निर्णय होईल आणि त्यामुळे आज पुन्हा एकदा शिवसेनेचं एक शिष्टमंडळ जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेलेलं आहे। ज्या शिष्टमंडळामध्ये नाशिक जिल्ह्याचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे असतील, सहसंपर्क प्रमुख आणि सचिव शिवसेनेचे भाऊसाहेब चौधरी, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, शहराध्यक्ष प्रवीण तिडमे असे सगळेच पदाधिकारी जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहे। आणि निश्चितच, आणि त्यामुळे या भेटीकडे सुद्धा लक्ष्मण आपल्याला लक्ष असणार आहे। याचे सविस्तर अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तर